तुम्ही काय ठरवलंय? आम्ही काँग्रेस ठरवलं. काँग्रेस ठरवलंय. प्रणिती शिंदे आणि राम सातपुते कोणाला खुली? प्रणिती शिंदे स्थानिक उमेदवार आहे. बर बर. राम शिंदे इतर उमेदवार आहे. राम सातपुते बाहेरचा उमेदवार आहे. बाहेरचे ती म्हणते की मी माळशिरसचा आमदार आहे. माळशिरसचा आमदार कोणी विजयदादा आमदार केला. बर. स्थानिक आहे का? बर. राम मंदिर बांधलं एवढं राम मंदिर राम काय पहिला नव्हता का? आता झालाय. पहिला राम होताच का नव्हता? बर. आमचं गाव प्रणिती शिंदेला 80% मतदान सरकुली होणार. 80% मतदान 80% सरकुली मतदान होणार. होईल. राम सातपुतेला का बरं व्हायचं नाही मतदान? राम सातपुते ते बाहेरचा माणूस आहे, प्रणिताई भागातली, असा विषय ना. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा कौल जो आहे तो आपण सातत्यानं आपल्या एबी मराठी न्यूज चॅनलवरती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे मैदानात आहेत, तर महायुतीकडून भाजपचे राम सातपुते या मैदानामध्ये आहेत. आणि खरं तर इथली जी काय लढत आहे त्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर या लढतीकडे लक्ष लागून राहण्याचं कारण असं आहे की राम सातपुते त्यांच्या भाषणामधून म्हणतायत की मी ऊसतोंडी कामगाराचा मुलगा आहे आणि माझी जी टक्कर आहे ती देशाचे गृहमंत्री राहिलेल्या सुशील कुमार शिंदे यांच्या मुलीची आहे. त्यामुळं ही जी काही सगळी निवडणूक आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातला हा जो काही कौल आहे लोकांचा तो जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? निवडणूक लागली. कोण कोण उपाय माहित आहे का? कोणते? सातपुते. सातपुते. ती शिंदेची पोरगी. शिंदेची पोरगी. कोण बरं वाटतंय? शिंदेची पोरगी बरी वाटते. सातपुते का? नाही तर सातपुते नाही. आमच्या भागातच नाही ते ना. शिंदेची पोरगी आलती का? आलती कधी? बर. शिंदेची पोरगी कुठल्या पक्षात नाही माहित आहे का? काँग्रेस मत नाही. आणि सातपुते ती भाजप मत नाही. भाजप बरं वाटतं का काँग्रेस? काँग्रेस बरं वाटतं. काँग्रेस बरं वाटतंय तर मग सुशील कुमार शिंदे पडले की 2 वेळा. पडू दे मग. आता काय कुस्ती धरली म्हणजे कोणतं पडणार आहे कोणतं पाडणार आहे. आता ह्या निवडणुकीत काय होईल? निवडणूक काय आता जनता ठरवणार आहे काय करायचं काय नाही. तुम्ही काय ठरवलंय? आम्ही काँग्रेस ठरवलं. काँग्रेस ठरवलंय. बीजेपी का नको म्हणताय? बीजेपीनं काय केलंय? नुसतं व्यापारी लाईन धरली, शेतकऱ्याच्या मुंडीवर असं 4 रुपये दर शेतकऱ्याला आला का त्याचं हे हाणून पाडायचं. बर. ते सडका आणि हे काय आम्ही काय शेती सोडून सडकवूनच फिरावं का सारखं? सडका करून काय उपयोग नाही. शेतकऱ्यासाठी केलं पाहिजे. हा काय शेतकऱ्याच काय दडबल केले सांग? शेतकऱ्याचं कसं चाललंय? काय चाललंय शेतकऱ्याचं? रोज काम करतोय. ही इथे कोण कायच बोलतोय, ती दुसरा कायच बोलतोय. बर. आमच्यात तर काय एका पार्टीची लोक आहेत काय? 4 पार्टी आहे ती. बीजेपी काय म्हणते माहिती आहे? त्यावेळी 400 पेक्षा जास्त सीटा निवडून येतील आमच्या. कुठून यायचे? आता ते मिसनीच काय घोटाळा केला तर निवडून येते, बिन मिसनीच काय येत नाही. मिसनीत होईल आहे घोटाळा. मग आता त्यांच्या हातातच आहे. ह्यांच्या हातात काय आहे? सतत त्यांची म्हणजे. आता आम्ही तुमच्या वरल्या गावात गेलतो तिथल्या ही लोक म्हणते मोदीलाच मतदान करणार आहे, त्याने आम्हाला 6000 रुपये दिले. तर मोदीला काय त्याच्या घरच येते काय? आमचंच पैसे ह्याच्यातनं उसातनं घ्या. कुठं दुकानला बाजारला गेलं तर त्यात 50 रुपयाचा बाजार केला तर 10 रुपये त्यांना जातात. आणि ती काय कुठं घाम गाळून आणून देते का आम्हाला? बर बर. ते आमचंच पैसे म्हशीचा मूत म्हशीलाच पाचते ती. 6000 रुपये दिलं तरी पण मतदान करत नाही आम्ही त्यांना. बरं, ती 6000च राहिलं. राम मंदिर बांधलं एवढं. राम मंदिर राम काय पहिला नव्हता का? आता झालाय. पहिला राम होताच का नव्हता? बर. मग काय नवीन राम दुसरा आणून बसवला जातात? बर. राम मंदिर पहिलेच आहे तर पहिला जे होताच घे त्याचं जेवढं तेवढं बांधलं म्हणून काय प्रणिती शिंदे करेल वाटतंय काम? करत घे करल. हो आजोबा बोला. माहित आहे का प्रणिती शिंदे कोण आहे? होय होय. बघितलं का तिला? कधी? परवानगी लावला. हाकलून लावलं तुमच्या गावाले? लावलं तरी येऊन गेली नाही. येऊन गेल्या. दुसरं कोण आहे माहित आहे? दुसरं पुढच्या बाजूनं कोण आहे माहित आहे? मंडळ काय नाव ते? राम सातपुते येतं. भाजप बरं वाटतं काँग्रेस? काँग्रेसच बरं वाटते. काँग्रेस. मग काय काँग्रेसचं चिन्ह काय माहित आहे का? काय मिळले आता? पंचायत आहे का? त्यांचं नाही बदललं. नाही त्यांचं नाही बदललं. ही राष्ट्रवादीच ती बदललंय. राष्ट्रवादीचे काही घड्याळ बिड्या घड्याळ शिवसेनेचं. तू तारीख कोणा माहित आहे का?
राष्ट्रवादी 2 झाले की होऊ दे ना. शरद पवार आहे. शरद पवार आहे तुतारी तरी अजित दादा शरद पवार सोडून गेले माहित आहे का तुम्हाला ते पुतण्या सोडून गेला माहिती ती अजित दादाने केलं ते चूक आहे बरोबर आहे चुकीच केली त्याने. बर चुकीच केलं ह्या वयात जायला पाहिजे होतं सोडून ह्या वयात सोडून जायला पाहिजे होतं जाय नाही पाहिजे होतं जायला पाहिजे होतं बर काय वाटतंय तुम्हाला शरद पवार काय ह्या निवडणुकीत जादू करतील काय शरद पवार शिटा येतील काय निवडून जास्त ते आरक्षणामुळे काय वेगळं घडलं तर काय काय घडतंय कोणा काय घडलं सांगता येत नाही बरं पहिलं आता किती वय वय 76 मग ह्याच्यापूर्वी लय उन्हाळा पावसाळा बघितल्या तर लय निवडणुका बघितल्या आता जसं राजकारण चाललंय महाराष्ट्रात तसं पूर्वी कधी होतं का वेगळंच आहे स्वार्थाचं राजकारण आहे होय स्वार्थाचं राजकारण आहे जिथे जे ते स्वार्थासाठी चाललंय का तर मोदी सरकारनं आदर्श घोटाळा असताना अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा असताना अशोक चव्हाण बीजेपीकडे गेले बर अजितदादाचं काय ते 170 कोटीचा घोटाळा असले ती सिंचन घोटाळा म्हणून ती गेले बीजेपी कधीपासून ऐकताय सिंचन घोटाळा सिंचन घोटाळा 2004-5 वर्षापासून ऐकू तेव्हापासून ऐकताय बर मग अजित दादा एकनाथ शिंदे बीजेपी सोबत गेले ती एवढी मोठी ताकद आहे बीजेपीची बीजेपी निवडून येईल असं वाटतंय का जी तिच्या त्या स्वार्थापोटी गेली ती बर कुठला पक्ष बरं वाटतोय आता काँग्रेसच बरं वाटतं काँग्रेसच बरं ही पक्षा लेवलचं झालं खालच्या लेवलचा जर विचार केला प्रणिती शिंदे आणि राम सातपुते कोणाला खुली प्रणिती शिंदे स्थानिक उमेदवार आहे बर बर राम शिंदे इतर उमेदवार आहे राम सातपुते बाहेरचा उमेदवार बाहेरचे ती म्हणते की मी माळशिरसचा आमदार आहे माळशिरसचा आमदार कोणी विजयदादा आमदार केला बर त्यांनी काय का बर नाही ह्यावेळेस पण आता समाधान अवताडे प्रशांत परिचार काम खासदार करतील की खासदार करते पण प्रणिती शिंदेला वातावरण चांगलं आहे ना कशावर म्हणताय वातावरण चांगलं आहे तुम्ही हे करा की ग्राउंड रिपोर्ट घ्या की बर ती राम सातपुते म्हणते सुशील कुमार शिंदे होते तेव्हा त्यांनी काय केलं नाही भाजपनं तर काय केलं 10 वर्ष भाजपला दिलीच बर निवडून दिलीच 10 वर्ष भाजप बर त्यांनी तर काय केलं बरं 10 वर्षात कधी भाजपचा खासदार आलाय का तुमच्या खासदार सिद्धेश्वर स्वामी माहितीच नाही कोण निवडून आलं एवढंच काय माझा भाजपला का मतदान करणार नाही कारण भाजपला मतदान काय कामाचा विकास झाला ना आम्हाला शेतकरी अडचण दिलं नाही आम्हाला ही जे आरक्षण दिलं नाही बर त्यात आम्ही लय विरोधलो आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे आरक्षण तुम्हाला कोण दिलं नाही असं वाटतंय आरक्षण काय काय बी बोलतात लोक 158 मोर्चे निघले हे 158 मोर्चे आहेत 58 मोर्चे हे देवरून फडणवीस एकही मोर्चे सक्सेस होऊ देत बर सगळे हाणून पाडले मराठा आरक्षण न मिळाला फडणवीस आम्ही त्यात विरोध केलाय बर मराठा आरक्षणामुळे पण बीजेपी पडल असं वाटतं म्हणून काँग्रेसकडे बी गेलो आम्ही म्हणून काँग्रेसकडे गेलाय का नमस्कार काय नाव भोसले काय कसं आहे राजकारण का आता कसं आहे माहित असं आहे ऊसाला दर टमाटे असो वांगा असो कांदा असो भाजप सरकारनं शेतकऱ्याला काय दिलं नाही त्याच्यामुळं 10 वर्ष बघितले भाजपचा आता कसं आहे ह्या बारीनं आता मी एकटाच किंवा कोण म्हणत नाही लोकांचं एकच म्हणणं आहे काँग्रेसला मतदान करायचं आमचं गाव प्रणिती शिंदेला 80% मतदान सरकुली होणार 80% सरकुली मतदान होणार राम सातपुतेला का बरं व्हायचं नाही मतदान राम सातपुते ते बाहेरचा माणूस आहे परिणिताई भागातली असा विषय परिणिताई भागातले किती वेळा आलेत परिणिताई गावात परिणिताई सारखे येते ते 6 महिन्याला 4 महिन्याला सारखी चक्कर चालू बर आता कसं होतंय मराठा आरक्षणमुळं आमचे मराठ्याचं म्हणजे भोसल्याचं गाव आहे त्याच्यामुळे जरा अडचणी येते पोराशींचं बी म्हणणं बरोबर आहे जरांगे पाटील आमच्यासाठी पळते तर म्हणल्यावर आमची तर आम्ही त्याच्यासाठी करणार ना बर बर फडणवीस साहेबांनी सारखं हाडूनच पाडायचं म्हणल्यावर जमत नाही ना ते राम सातपुते आहेत ना सुशील कुमार शिंदेवर टीका करते त्यांनी 10 वर्ष काय केलं नाही त्यावेळेस ते आता मग तू आला काय ते जुना माणूस आहे ते मुख्यमंत्री होतं पुन्हा गृहमंत्री मराठा राज्याचं होतं भारत देशाचं होतं केलं नाही कसं केलेलं जायचं ना काम आता आमच्या इथं चंद्रबागेचे माझे डायरेक्टर दादा आहेत बर बर दादानी काम केलं ना असं कोण म्हणतंय बर आज ती माणूस गावात कसली भांडणं होत्या ते माणूस जनावराला भांडणं मिळतील
बर ते कोण आशुबापू असू, कोण भास्करप्पा असू, शिवाप्पा असू, अजून कोण बी असू दे, जाणत्या माणसाला मान आहे का नाही. शिंदे ते परिणित ताईला कसं आहे, अजून एकदा आलती माघारी गेल्या, आता एकदा आल्या म्हणजे आई लोक सगळी जी म्हणते तेच बोलणार ना. तुमच्या गावात किती टक्के मतदान होईल? 80% मतदान परिणित ताईला होणार बा, तुम्हाला स्पष्ट सांगतो. 80% एवढं होते बघा माता पुढे आहे का. होय, काय म्हणते ती परिणिताला 80% मतदान होईल म्हणते ती. होणार एवढं मतदान? कारण का त्यांचे पाठबळ ना त्यांना. काय कसं पाठबळ आहे? कारण का आजपर्यंत सगळ्या लोकांनी भाजपमध्ये जाऊन सगळं त्यांना हे केले ना, सहकार्य केले नाही कुठल्या बर. आणि आतापर्यंत किती करणार आहे ते लोक. नाव ऐकलंय आतापर्यंत तुम्ही म्हणल्यावर नाही ऐकले, पण मला सुद्धा कोण सातपुते हे काय. राम सातपुते माहित नसू द्या, पण वर नरेंद्र मोदीकडे बघून मतदान करणार नाही का तुम्ही? होय, आता सगळं राजकारणावरून चालून नरेंद्र मोदी ह्यांना काय देणार आहे, फक्त ह्यांच्या PM कटिंग करणार, परत हे करणार. तुम्ही काय करता? आम्ही शेती करतो, मजुरी. तुमच्या नावावर जमीन आहे? नाही. मग शेतकऱ्याच्या कामाला गेलो, शेतकरी म्हणतात ना आम्हाला मोदीने आम्हाला आजपर्यंत 2,000 रुपये PM दिले होते, आता देत नाही ते, हे करत नाही ते. मग आता काय करायचं? मोदी द्यायला लागलेत पैसा, आधी कोण आता दिला, मग आजपर्यंत झोपले होते का? आधी काँग्रेस होतं त्यामुळे देत नव्हतं. मग 10 वर्ष आधी दिले, पण त्याच्या अलीकडे आता निवडणुकामध्ये द्यायला लागली असं वाटतंय. हा, ही निवडणुका झाल्यावरती सगळं आता पण ही तेवढं तर द्यायला लागली, काँग्रेस काय देत नव्हतं की. काँग्रेस आता लोकांना आता कळेल ना पुढे काय करते ते. बरं, काँग्रेस बरं का भाजप? काँग्रेस बरं. काँग्रेस बरं. काँग्रेसनं काय केलं? बीजेपीने राम मंदिर बांधलं की. बीजेपीनं आता बांधले आपल्याला अजून पुढे जायचं म्हणून, त्यामुळे त्या पुढे कळतं ना काय करते. आता हे जे आहे शेतकऱ्याचं, आपण कुठल्या पैसे कटिंग करणं, परत हे करणं, ते आपण त्यात करणार आहे ती. त्यांचे पदर करत नाहीत. पदर करत नाही. हा, कुठल्या शेतकऱ्यांना बिल दिले की त्यांचं पेमेंट अडवले दिले शेतकऱ्यांना, मग ते पूर्ण दिलेलं नाही. खासदार कोण आहे माहित आहे तुमचा? काय तर नाही आपल्याला आधी माहित नव्हतं, आता कोण होईल मग? काय सांगून येत नाही. पुढचा खासदार कोण होईल काय सांगून येत नाही. परिणिती शिंदे, राम सातपुते, 2 नाव आहे तुमच्या पुढे. मग परिणिती शिंदे आमदार बी तेच होते, खासदार बी तेच होणार. असं नसतं एका वेळेस आमदार उतर नाही तर खासदार तर होतं. मग ते नाही झाल्यावर मग ते आहेच ना त्यात. ऑप्शन ठेवलाय मध्य सोलापूरचा. नमस्कार. काय नाव? अक्षय गायकवाड. सरकुलीकर. काय सरकुलीच काय म्हणते वातावरण? भाजपला 1 नंबर होणार. भाजपला बघा, मला भाजपचा भेटला एक तर. काय म्हणते भाजप? ही सगळी म्हणते ती काँग्रेसच चांगला आहे म्हणते ती. नाही, भाजप 1 नंबर आहे. भाजप काय 1 नंबर आहे? का आता सरकुलीसाठी 10 कोटीचा निधी दिला भाजपनं. भाजपनं. बर. हा, रस्ते झाले तर विकास चालू आहे, व्हायला लागलाय. अजून काय काय होणं अपेक्षित आहे गावात? अजून काही चालूच आहे ती काम. राम सातपुतेला बघितलंच नाही म्हणते ती बाहेर. 1 नंबर राम सातपुते माणूस, 1 नंबर. माळशिरसचा आमदार आहे. बरोबर. आता सोलापूरला खासदार म्हणून तीच खासदार होणार. ही सगळी मान लागली ती परिणिती शिंदे इथले आमचे. राम सातपुते कुठला बाहेरचा आहे? नाही, प्रणिती शिंदेचा काही विषयच नाही. किती टक्के मतदान होईल राम सातपुतेला इथून? राम सातपुतेला 70% होईल. 17% मतदान होईल. बर. काय तुझ्या अपेक्षा काय? राम सातपुतेने काय केलं पाहिजे मतदारसंघात? नाही, कामं केली पाहिजे सगळं. म्हणजे त्या माळशिरसचा आमदार होता, तिथे बी भरपूर कामं केली त्यानं. बर. आता खासदार झाल्यावर बी कामं करणारच आहे इथं. बर. कुठले कुठले मुद्दे आहेत की बीजेपीला मतदान करायला पाहिजे? आता PM-चं 12,000 रुपये मिळतात. बरोबर. अजून राम मंदिर झालंय. बर. अजून चालूच आहे ती कामं, काय ठराविक काम चालू जाईल. PM किसान योजना आहे त्यामुळे व्हायला पाहिजे असं वाटतंय तुला? अजून काय लोक आपल्या सोबत आहेत? नमस्कार. काय नाव? काय भाऊ? सगळं बसलेच गाव आहे तुमचं. काय वाटतंय राजकारणाचं? सध्याची परिस्थिती काय तिकडे व्यवस्थित नाही. काय व्यवस्थित नाही? समाजात काय वातावरण आहे म्हणजे एक बाजून सांगता येत नाही. कसं काय एक बाजू सांगता येत नाही? ती बीजेपी म्हणते 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणतो आम्ही. सगळीच म्हणते तसे आमच्या जागा येते. कोण पण थांबतो. तुम्ही काय करता? शेती. किती एकर? 2 एकर. कुठं गावला ऊस? चंद्रभागेला. बिल मिळालं? मिळालं. मग आता मला सांगा, शेती करताना काय काय अडचणी येते? त्या पहिल्या अडचणी जास्त येत होत्या का आता जास्त अडचणी येते? आता सध्या लाईटची अडचण जास्त येते शेती करताना.
काय लाईटचं अडचण म्हणजे लाईट म्हणजे 24 तास आधी होती ती आता नाही. आता 24 तास नाही, किती तास असतील शेतकरी त्यामुळं जास्त अडचण येते. त्यामुळे शेतकऱ्याला अडचण येते. मग ही जर सगळ्या अडचणी सोडवायच्या असतील तर तुम्हाला काँग्रेस बरं वाटतंय का भाजप बरं वाटतंय? म्हणजे आता कुठल्या पक्षाचा वचननामा काय आहे त्याच्यावरती निवडलं जाईल. आता येणारा वचननामा 10 वर्षापूर्वी सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस होती आणि ह्या 10 वर्षात बीजेपी होती. फरक काय वाटतोय तुम्हाला? तसा काँग्रेसच्या काळात पण विकास झालेला आहे. बर लाईटच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत. बर मग आता ह्यांनी पण केलाय, पण इतर पण खाली पोहोचला नाही जास्त. बीजेपीने केले एकाच खाली पोहोचला नाही. मग आता 2024 ला तुमच्या गावातील लोक काय करतील? काय करतील सध्या निर्णय सांगताय. तुम्ही काय करचाल? हा? तुम्ही काय करचाल? मी वचननामा बघून ती करणार. वचननामा करून करणार, वचननामा बघणार. हा. वचननामा करताना त्या सगळ्या गोष्टी लय महत्वाच्या आहेत. काय नाव तुमचं? हरिदास नारायण करावे. कराळे. गाव हीच नव? हीच शेती शेती. किती एकर आहे? 1 एकर आहे. ऊस ऊस आहे. कुठं घालवला? जायला दामाजीला. दामाजीला आलं बिल? बिल आली. बिल आलं ना? पण आता निवडणुका लागली का माहित आहे का? माहित आहे ती. कशा निवडणूक आहे त्या? काय कशी एवढे माहित नाही आपण काय उमेदवार तर कोणा माहित आहे? नाही उमेदवार नाही आपण तशी हे माहित नाही. बरं काँग्रेस ऐकले का नाव? होय काँग्रेस भाजप? भाजप ऐकले. काँग्रेसचं चिन्ह काय माहित आहे तुम्हाला? नाही. पंजा पहिला होता, आता पण तोच आहे, बदलला नाही. आणि भाजपचं? भाजपचं काय हे होतं कमळ. आता पण कमळच आहे. हा. मग आता मला सांगा, तुम्हाला भाजप बरं वाटतं का काँग्रेस बरं वाटतंय? पहिले काँग्रेस बरं आपल्याला. काँग्रेस बरं. हा. भाजपनं काय आता लय काय काय सुधारणा केली त्या म्हणते? सुधारणा केली ते आपल्या माकडा ककडी देत तसं त्यानं नटवले नुसतं. माकडा हाती ककडी. हा. ती माकड नसतं ककडी दिल्यावर तसं नटवले. भाजपनं नुसतं नटवलंय काय? हा. आणि काँग्रेस काय करत होतं मग? पहिले काँग्रेस काय शेतकऱ्याला चांगलं होतं असं आमचं मत आहे. शेतकऱ्याला चांगलं होतं. काय वय आहे तुमचं आता? माझं वय बघा आता 64 आहे. म्हणजे लय राजकारण बघितली तुम्ही, बघितलं. लय निवडणुका बघितल्या. होय बघितली ती. हे असं कधी होतं का पक्ष फुटाय बिटायचं पहिलं? नव्हतंच की. हे आता कुणी केले वाटतंय तुम्हाला असं? कोणी केलं मी आता जे जनता तशी निघाली आहे आणि पुढारी त्याच मापाने निघाले. पुढे पण तसं निघाले हा. बर. मग ही जर सगळं नीट करायचं असेल तर कुठला पक्ष बरा वाटतोय? आम्ही काँग्रेसला निवडून येणार. बर. ते काँग्रेस कडून प्रणिती शिंदे द्या कोण काय असं ना काय करा. आणि भाजप कडून राम सातपुते येतं. आम्हाला फक्त पक्षी कोण माणूस पटला तर बघणार आणि त्याला आम्ही फक्त मत देणार. मोदी कसला येते की मग वर? लय मोदी चांगला आहे आम्हाला माहित आहे. शरद पवार बरं का मोदी? शरद पवार सुद्धा तसंच आहे. मग चांगलं कोण आहे? चांगलं मी आता उद्या जे नाव येतील पुढाऱ्याचं बर. आम्ही ते पुढे आम्ही ठरवू कोणता काय आहे कसं. तुम्हाला माहित आहे शरद पवारला पुतणी सोडून गेला अजित पवार? माहित आहे अजित पवार. की कसं झालं? चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे, चुकीचं आहे ते आहे. पण त्या टायमाला धरणात पाणी नव्हतं. पाणी सोड म्हणजे अजित पवार काय मला माहित आहे. धरणात मुतू काय ही शब्द तर होता. होय होय म्हणलं होतं. खरी राष्ट्रवादी कुणाची? राष्ट्रवादी हाय सगळी खरी आहे. मला राजकारणात एवढं काही कळत नाही. मी एक अडाणी माणूस, साधा माणूस आहे. बरोबर. काय अडचण येते शेती करताना? शेती करताना काय शेतीचे कुठलं बिल देणं किंवा लाईट बंद करणं किंवा शेतकऱ्याला सहकार्य करणं असं त्यांच्याकडे नाही. कोणाकडे नाही? भाजपकडे नाही. बरं. त्यामुळे काँग्रेसला वाटते तुम्हाला? हा. बरं. या काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण सरकुल या गावात घेण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर मला या गावात यायला उशीर झाला, 9 वाजल्या, त्यामुळं शक्य तितक्या लोकांना भेटू शकलो नाही. मात्र हे जे काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण या लोकांशी बोललेलो आहे त्या सगळ्या बोलण्यावरून, मतावरून या गावचा कल आणि या मतदारसंघाचा कल नक्की काय असेल हे आपल्या लक्षात येतं. मात्र अजून मतदानासाठी, प्रत्यक्ष मतदानासाठी 1 ते 1.5 महिना कालावधी आहे. या सगळ्या काळात कुठला पक्ष, कुठला उमेदवार, त्यांच्या ज्या काही योजना आहेत किंवा त्यांचा जो काही जाहीरनामा, वचननामा आहे तो कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवतोय यावर ही सगळी जी काही गणित आहेत त्या अवलंबून असणार आहेत. सूर्यासोबत मी गणेश आयकवडे, मराठी न्यूज, सरकोली, सोलापूर मतदारसंघ.